तर हॅलो गाईस, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. गावच्या यात्रेचा पार्ट 1 व्लॉग मी टाकला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तो जाऊन आधी बघा. आणि हा कंटिन्यू व्लॉग आहे. तर येस, व्लॉग शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. व्लॉग मध्ये काल काय बोलत होतास? बोला, आज सांग, तुला काय बोलायचं होतं? ब्लॉगिंगची क्वालिटी श्रेयाची भरपूर सुधारलेली आहे आणि वक्तृत्व पण छान झालेला आहे. डे बाय डे इम्प्रूव्हमेंट आहे. प्रोफेशनली आता करायला लागलेली आहे. व्हेरी गुड, कीप इट अप, ऑल द बेस्ट, गुड लक. ऑल ओव्हर भरपूर वाढणार आहेत. तर गाई, जेव्हा मी असे कमेंट्स ऐकते मला खरंच खूप छान वाटतं आणि मोटिवेटेड अण्णांच्या ट्रक सोबत फोटो काढायचा चाललेला आहे. गाईज, मी जास्त गुलाल लावून नाही घेतलाय कुणाकडून. आमच्या ह्यानी बघा, श्लोकनी बघा, ओ माय गॉड, सगळा भरलाय. आम्ही जरा ट्रकच्या खाली बसलो इथे सावलीत, अजून लोक येत आहेत. त्यामुळे काय झालं, आपल्याला उलटी व्हायला लागल्या पाण्यात कुठे बस. तर अजून मला एक शेअर करायचं होतं. कविता वहिनीच्या भावाच्या बायकोने पण माझी खूप तारीफ केलेली की छान असतात व्हिडिओज, आम्ही बघतो तुझे व्लॉग्स. तर येस, मला असं ऐकायला खूप आवडतं आणि मोटिवेटेड फील होतं आणि व्लॉग्स बनवायला आणखी जास्त मला मजा येते. फायनली जाऊया आपण घरी. नारळ जरा फोडूया. नारळ फोटो काढलाय, सगळं दिलंय. नारळ फोडा, नारळ पटकन, आम्हाला वरती जाऊ दे. ॲज युजल रिच्युअल अण्णांचं है ना अण्णा? दरवर्षीचं रिच्युअल तुमचं. चुकायचं नाही, चुकायचं नाही अजिबात. प्रमाणे म्हणतो तसं सालाबाद प्रमाणे याही वर्षी आई निनायची कृपा. अरे वा, भारीच काम. ती बघ, ती बघ, दीदी बघा, दीदी बघा. लावा लावा, वल्ल करून लावा. पाणी टाकावायचं, लोक पाणी टाक. आहे ना पाणी वर? हा, मग लाव की पाणी जरा थोडं. हा, थोडं असं एवढं शिपी भर, 2-3 ठ्याप लाव. आणि असा पाहिलं त्या पोटावर नाही येतो. आधी बोट वाढायची. हा, अच्छा, बस. अजून गुलाल घे की. हा, चला. नीनाच्या नावानं. आता आम्ही यात्रा एन्जॉय करून परत चाललेलो घरी ॲज युजल टपावर बसून. तर आता फुल इकडे येऊन बसली वर आणि माझ्या वातीचा मुलगा आता येणार आहे मोठा स्लोप. तर आमचं बघा डेंजरच आहे. स्लोप दाखव त्यांना. आता इकडे, आता वर जाऊन डायरेक्ट झाडाची फांदी बघायची. आता सूर्य आवडला. मगाच मिस केलं यार. शूटच ऑन केलं नाही. शूटच ऑन, ती तशीच करते. तो मोठा होता, तो भारी होता. अण्णांनी आता गाडीमध्येच थांबवली आहे आणि सगळ्या गाडींवर गुलाल टाकतात. तर तिकडे वायर्स बघा, सोनू हात लावू नको वायर.
गाईज आम्ही तर फ्रेश वगैरे झालोय आणि हे बघा इथे चाललंय जेवण. एकात भात आहे, रस्सा आहे आणि सुक आहे. तर ते खोलून थोड्या वेळाने दाखवते मी तुम्हाला. काय होतंय ही माझी आत्ती. काय होतंय माहितीये का हा ते हे करायचं राहतंय कळलं का काय करायचं? मग तुला सबस्क्राईब करायचं राहतंय ग सबस्क्राईब सबस्क्राईब सबस्क्राईबच की सबस्क्राईब ठीक आहे चालेल. मी शिकवते सबस्क्राईब शिकवते. बरोबर आहे हा बरोबर. ते राहतंय त्यामुळं बघते तुझे सगळे ब्लॉग छान आहेत. काही सूचना आहेत त्या पर्सनली देणार आहे. बरं, ठीक आहे ब्लॉग मध्ये ठेवू शकतो. हो ॲज अ मराठी टीचर. मराठी ॲज अ मराठी टीचर ॲज अ इंग्लिश माझं इंग्लिश चांगलं होतं शाळेत मराठी. तर थोडं मराठी वाक्य जास्त ग्रामीण जर बोललीस ग्रामीण शब्द बोललास की तू शुद्ध शब्द सांग. जे शुद्ध लोक बोलतात ग्रामीण शब्द त्यांना कळत नाहीयेत कळत नाहीयेत. तुझ्याकडे येते मी. हो सांगणार आहे कारण मग तुला जर एवढे 500 सापडले तर खूप छान आहे. आणि आमची आत्ती तर मला नेहमी छान छान सांगत असते, असे व्हिडिओज कर, तसे कर, थोडंसं मराठी इम्प्रूव्ह कर किंवा हे. तर येस ते पण ऐकायला हो मला आता आवडतं. आज बघते कोणाची काय काय तयारी चालली आहे. तर इथे तयारी चाललेली आहे. ही बघा जेवण म्हणत इथे काकडीची येते. आता गाईज आता सगळ्यांना वाढून मी जेवायला बसले फायनली. आमच्या आत्ती व्हेज आहे. व्हेज मध्ये आहे डाळ, पनीर, बासुंदी आणि नॉनव्हेज मध्ये मटन, सुकं पातळ. हे बघा म्हणजे दादा. आणि एवढा व्लॉग कंटिन्यू करा. पण मला तुम्हाला सांगायचंच राहून गेलं की माझे आलेले फ्रेंड्स मुंबईवरून, तर आमचे ते फर्स्ट टाइम गावाला आलेले आणि यात्रा वगैरे आम्ही एन्जॉय केली आणि आम्ही गेलो जरा धरणावर. गुडेगाव इथं माहितीये मला, आमचंच गाव आहे ते. तुमचं नाहीये प्लीज. तुमचं व्हेज कसं झालंय? चांगलं झालं. अक्का आवडलं? गाईज एवढं जेवण वाढून वाढून परेशान झालं. तुम्हाला दाखवते. अजून माणसं येत आहेतच. हे इथे आहे मटन, रस्सा, काकडी. सो मच कष्ट. आमची गँग चालली आहे पोहायला. जरा तुमचे चेहरे दाखवा. गोवा कसं वाटतं निकेत? इकडे बघ मागे. छान वाटतंय. आम्ही आलो नाईकबा देवाला. नेक्स्ट डे आम्ही गेलो नाईकबाला आणि तिथून गेलो वर पवनचक्क्या बघायला. गाईज आम्ही पिऊला पवनचक्की बघायला आणले कारण पिऊला काही इंटरेस्ट नाहीये. एकदम ऊन आहे खूप जास्त आहे बघा. सगळीकडे पवनचक्की आहे. मस्त वाटतं एकदम. भारी आहे का? असं आहे नागपूर पेक्षा आमचं गाव भारी आहे की नाही? मच ऊन छान वाटतं एकदम. गोवा आणि काय गोवा. मग तिथून आम्ही गेलेलो अजून एका मित्राच्या गावी आणि मग घरी गेलो. गाईस खूप दिवसानंतर आम्ही चाप्याचे फुलं असे भेटलेत आम्हाला. त्याच्या अंगठ्या बनवतो. किस किस को बचपन के दिन याद आ रहे. अंगठी बनवून तुम्हाला दाखवतो भेट. हे ना असं ह्याला हे पाडायचं असतं. काय बोलतं त्याला? कट करायचं असतं असं हाताने. जे आपलं थंब असतं ना त्याच्याने. आता बघूया किती सक्सेसफुल बनते आमची. भाई पहिलं आमचं इथं खूप झाड मोठं होतं. आता ते झाड कसं नाही राहायचं. चलो वन गाई. गाईस एक तर फुल मी डोक्यात लावली इथे आणि इथे अशी अंगठी. आणि आमच्या गावी ही परंपराच आहे की एक जण फॅमिली जात असेल तर पूर्ण वाडा त्यांना घालवायला येतो. गाईज जरा प्लॅनमध्ये चेंज झाला. मुंबईला मी उद्या निघणार होते ते आजच निघाले. तर सध्या आम्ही साताराच्या इथे थांबलो कंदीपेढे घ्यायला. काय आहे? काय आहे? लिपस्टिक. तुला माहिती आहे पहिलं मी खूप खायचे. घेऊ का एक? घे.
पण काय करायचं? हे घेतलंय इमली. हे घेतलंय सगळं. हे काय आहे? हे chewing-gum आहे. च्युइंगम आहे. बनाना च्युइंगम गम. हे घ्यायला पाहिजे रे, पण काय करणार आहे आता? काय जाऊ दे, चल जेवढं आहे तेवढं आहे. गाईज आमची ग्रेट भेट झालेली आहे. ऋत्याची मम्मी, तिचे मामा, मामी आणि आम्ही बॅगा एक्सचेंज करते. जरा गाडीमध्ये डिफिकल्ट होतं आहे सामान ठेवायला. आणि येता येता आम्ही घेतला थोडासा चहा ब्रेक. आणि इंस्टाग्रामवर असं खूप फेमस आहे प्रसाद मलाई चहा आणि बन मस्का. तर ह्यांचा आम्ही चहा ट्राय केला आणि मी तुम्हाला खरंच ऑनेस्ट रिव्ह्यू देईल की एक नंबर आहे हा चहा. जर तुम्ही खेड शिवापूरच्या रोडच्या साईडला असाल तर हा एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून जावा. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते. बाय.